माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातल्या तब्बल 65 ते 70 लाख महिलांचा बंद झाल्याची माहिती समोर आली। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। तेव्हा त्या महिलांना थेट जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातून लाभ बंद होण्याचं नेमकं कारण सांगितलं जाईल। केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। आता लाभ बंद होण्याची मुख्य कारणे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अनेकदा मीडियासमोर सांगितली आहेत। तर पहा, लाभ बंद होण्यामागील पहिला महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची केवायसी चुकीच्या पद्धतीने तुम्ही केलेली आहे। येथे दुसरं कारण म्हणजे फेर तपासणीमध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र नाहीत असं निदर्शनास आले आहे। तिसरे कारण असू शकते की तुम्ही वयोमर्यादेत बसत नाही, म्हणजे तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तेव्हा तुमचं वय 60 वर्षाच्या खाली होतं असेल आणि आता ते 60 पेक्षा जास्त झालं असेल। हे देखील कारण असू शकतं, कारण ह्या ज्या काही सरकार योजना चालवत आहे त्या सर्व योजनांची व्हेरिफिकेशन ॲक्टिव्हिटी दर 1 वर्षाने होत असते आणि त्यामध्ये तुम्ही पात्र आढळला नाही तर तुमची योजना बंद करण्यात येते। आता यावरती मी तुम्हाला एकच पर्याय देईल, तत्पूर्वी कृपया व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पहा बहिणींनो, हार मानू नका। जर तुम्हाला सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळाले असतील आणि आता ते बंद झाले असतील तर तुम्ही घाबरू नका। तुम्ही आता ladkibaheen.maharashtra.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। तिथे तुमचा आधार क्रमांक नमूद करा। त्यानंतर जो तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP येईल तो व दिलेला कॅप्चा फिल करून पहा। तिकडे तुम्हाला काय मेसेज येतो? तुमचा आधार क्रमांक यादीमध्ये नाही असा मेसेज तुम्हाला येतो की अन्य काही येतो? जो काही तुम्हाला मेसेज तिथे शो होईल त्याचा स्क्रीनशॉट काढून मला सेंड करा। तुम्हाला हे जमत नसेल तर तुमच्या घरातील शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाकडून किंवा शेजारील एखाद्या विद्यार्थ्याकडून हे करून घ्या, अथवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पोर्टलवरून काय मेसेज आला ते तुम्ही मला लिहून पाठवा। बहिणींनो, लक्षात घ्या, अजून 15 दिवसाचा अवधी तुमच्याजवळ आहे, त्यामुळे हार मानू नका। तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर 100% तुम्हाला यापुढील तुमच्या हक्काच्या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल। जर तुम्हाला केवायसी दुरुस्त करायला येत नसेल तरी देखील तुम्ही मला संपर्क करू शकता। विनामूल्य मी तुमची केवायसी करून देईन। धन्यवाद।